नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ माऊलींच्या प्रकट दिनानिमित्त आज आपण त्यांच्या नैवेद्यासाठी खास बेसनाचे लाडू बनवतो आहे. त्यासाठी मी ते 2 वाटी बेसन घेतलेलं आहे, चाळून घेतलेलं आहे, 1 वाटी तूप घेतलेलं आहे. तूप कढईमध्ये थोडं थोडं टाकून बेसन आपल्याला भाजून घ्यायचं आहे. भाजत असताना मध्ये मध्ये तूप थोडं थोडं टाकून घ्यायचं, एकत्र तूप पूर्ण टाकायचं नाही. आता याच्यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे, तोही त्याच्यामध्येच मी भाजून घेतलेला आहे. सर्व भाजून झालं मिश्रण की त्याच्यामध्ये 2 चमचे मी दूध टाकलेलं आहे. दूध टाकल्यामुळे रवा आणि बेसन चांगला फुलला जातो. आता इथे आपलं डाळीचं मिश्रण पूर्ण भाजून झालेलं आहे. इथे मला भाजण्यासाठी 30 मिनटं लागली लो गॅसवरती. मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 वाटी पिठी साखर टाकलेली आहे आणि वेलदोड्याची पावडर आणि ड्रायफ्रूट्स सर्व मिश्रण एकजीव करून घेतलं. झटपट असे लाडू तयार झाले. स्वामी माऊलींना बेसनाचे लाडू प्रचंड आवडायचे, म्हणून स्वामी माऊलींसाठी खास हे बेसनाचे लाडू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी